कुंभ राशी सावधान, अनंत चतुर्थीनंतर धक्कादायक घटना घडणार. मनाला घाम फुटेल अशी घटना घडणार. कुंभ राशी सावधान, अनंत चतुर्थीनंतर धक्कादायक घटना ऐकून घाम फुटेल. घरात मोठा तमाशा होणार. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या जातकांनो, कुंभ राशी ही राशीचक्रातील सर्वात रहस्यमय रास मानली जाते. ही रास भविष्यकाळाचा अंदाज आधीच घेते, लोकांपेक्षा वेगळा विचार करते आणि अचानक आयुष्य उलटून टाकणाऱ्या घटनांनी भरलेलं असते. कुंभ राशींच्या लोकांच्या जीवनात प्रत्येक बदल हा गूढ, अनपेक्षित आणि धक्कादायक स्वरूपात येतो. अनंत चतुर्थी हा उत्सव म्हणजे फक्त गणपती बाप्पांचं विसर्जन नाही, तर हा दिवस विघ्नांचे आच्छादन आणि नियतीचे पुनर्लेखन करण्याचा दिवस असतो. 2025च्या अनंत चतुर्थीनंतर कुंभ राशींच्या आयुष्यात अशा 3 घटना घडणार आहेत, ज्या सुरुवातीला घाम फुटतील, पण मन हादरतील, कदाचित घबराहट निर्माण करतील, पण नंतर कळेल की या घटनामागचा ब्रह्मदेवाचा गुप्त प्लॅन आहे. या तीनही घटना तुम्हाला असे वाटेल की हे संकट आहे की संधी. देव मला धक्का का देत आहे? पण उत्तर फक्त एकच असेल. देव तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकण्यासाठी या धक्क्यांचा वापर करत आहे. यंदा तर परिस्थिती अजून विशेष आहे, कारण 2 मोठ्या शक्ती, गणेश बाप्पा मार्गदर्शक, विघ्नहर्ता शनिदेव जे कर्मफळ देणारे, अडथळे दूर करणारे, हे दोघेच थेट तुमच्या जीवनात हस्तक्षेप करणार आहेत. म्हणजेच तुम्ही आयुष्यातील अंधारातून बाहेर पडून एका नव्या अध्यायात पाऊल ठेवणार आहात. थोडक्यात सांगायचं झालं तर अनंत चतुर्थीनंतर कुंभ राशींच्या जीवनात 3 धक्कादायक पण आशीर्वादरूपी घटना घडणार आहेत, ज्या आयुष्याला कायमच्या बदलून टाकतील. नंबर 1. घरात अचानक उद्रेक, पण दडलेलं सत्य बाहेर येणार. अनंत चतुर्थीनंतर कुंभ राशीवाल्यांच्या घरात वातावरणाचा तणावपूर्ण होईल. कुटुंबात काही जुन्या गोष्टीवरून वादविवाद उफाळून येतील. एखादे गुपित जे आत्तापर्यंत लपलेलं होतं ते अचानक उघड होईल आणि काही नाती वरवर टिकलेली होती त्यांची खरी बाजू जगासमोर येईल. पाहता क्षणी हा तमाशा तुम्हाला खूप धक्का देईल. तुम्हाला वाटेल की सगळं हाताबाहेर गेले, घर कोसळणार, पण प्रत्यक्षात ही घटना म्हणजे घरगुती शुद्धी करण्याची प्रक्रिया आहे. जे लोक खोटेपणावर जगत होते ते दूर होतील आणि जे खरी नाती आहेत ते अधिक घट्ट होतील. याच घटनेतून घरात नवा विश्वास, नवी मोकळीक आणि एकमेकांना नीट समजून घेण्याचा संधी मिळेल. थोडक्यात सांगायचं झालं तर हा धक्का म्हणजे तुमच्या कुटुंबासाठी नवी सुरुवात आहे. नंबर 2. देवता स्वप्नात दैवी संदेशाची प्राप्ती करून कुंभ राशीवाल्यांना स्वप्नांमधून संकेत पटकन मिळतात. गणेश चतुर्थीच्या नंतर एखाद्या रात्री तुम्हाला 2 देवतांचे दर्शन होऊ शकते. गणपती बाप्पा जे तुम्हाला मार्ग दाखवतील. कदाचित स्वप्नात तुम्ही त्यांना मंदिरात पाहाल किंवा ते तुम्हाला एखाद्या मातीत देतील, जसे की पुस्तक, फूल किंवा उंदीर. हा संकेत सांगेल की पुढचे पाऊल कोणत्या दिशेने टाकायचं आहे. शनिदेव जे तुम्हाला सावध करतील. स्वप्न ते तुम्हाला दाखवतील की कोण तुमच्या आयुष्यात खरी माणसं आहेत आणि कोण फक्त स्वार्थासाठी तुमच्यासोबत आहेत. हे स्वप्न साधन नाही. सकाळी उठल्यावर अंगावर काटा येईल, घाम फुटेल. तुम्हाला वाटेल की खरंच देवांनी मला भेट दिली का? आणि त्या स्वप्नातला प्रत्येक प्रतीक पुढे दिवसात खरी घडामोडी घडवत आहे हे तुम्हाला अनुभवायला मिळेल. थोडक्यात म्हणजे या दैवी स्वप्नाद्वारे देव तुमच्या जीवनात नव्या अध्यायाचा दरवाजा उघडणार आहे. नंबर 3. आर्थिक सामाजिक धक्का पण सुवर्ण संधी. तिसरी घटना ही सर्वात मोठी आणि धक्कादायक असेल. अचानक लोक तुमच्यावर शंका घेतील, तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतील. समाजात किंवा नोकरी व्यवसायात काही जण तुमच्या विरोधात उभे राहतील. तुम्हाला वाटेल की तुमचं आयुष्य कोसळते, लोकांचा विश्वास कमी होतोय, पण खरी केळी इथेच आहे की या अपमानानंतर काही दिवसातच तुम्हाला अशी संधी मिळेल जी आयुष्यभर लक्षात राहील. करिअरमध्ये मोठी प्रगती, मोठ्या आर्थिक लाभ, नवीन गुंतवणूक, जुने अडकलेला पैसा मिळणे, अचानक नशीब लपवालपवी, गैरसमज आणि खोटेपणा याचे ओझे आता खाली ठेवून तुम्ही नव्या ऊर्जेने जगायला सुरुवात करा. हा तमाशा म्हणजे तुमच्या घरातल्या नव्या शांततेची सुरुवात आहे. नंबर 2. दैवी स्वप्न. जेव्हा देव तुमच्या जीवनात येतात तेव्हा समजून घ्या की काळ तुमचा भविष्य बदलायला निघाला आहे. गणपती बाप्पा आणि शनिदेवांच्या स्वप्नातील संदेशातून तुम्हाला पुढचा मार्ग स्पष्ट होईल. हा अनुभव तुम्हाला नेहमी लक्षात राहील आणि तुमच्या प्रत्येक निर्णयाला दिशा देईल. हे स्वप्न म्हणजे आशीर्वादाचे पत्र आहे. नंबर 3. आर्थिक सामाजिक धक्का हा सर्वात मोठा वळणबिंदू आहे. समाजात, कामात किंवा नात्यांमध्ये जे लोक तुम्हाला कमी लेखतील त्यांच्यासमोरच तुमचं यश प्रकट होणार आहे. होय,
काही काळ तुम्हाला त्रास होईल, पण त्या धक्क्यामुळेच देव तुम्हाला अशा सुवर्ण संधीच्या दारापर्यंत घेऊन जाणार आहे, जे आयुष्य बदलून टाकतील. हा धक्का म्हणजे अंधारातून उजेडाकडे जाणारी यात्रा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, कुंभ राशीवाल्यांनो, तुम्हाला बसणारा प्रत्येक धक्का म्हणजे नाश नव्हे तर नवा आरंभ आहे. देव तुम्हाला पडू देत नाही, फक्त झोपेतून उठवण्यासाठी कधीकधी हजर होतात. कुंभ राशीवाल्यांनो, तुम्ही स्वतःवर आणि देवांवर विश्वास ठेवा. जे लोक आज तुम्हाला कमी लेखतील ते उद्या तुमच्या पायाशी येऊन बसतील. जे अडथळे आज तुम्हाला दिसत असतील ते तुमच्यासमोर वाळूच्या कणासारखे कोसळतील आणि जे आज धक्के तुम्हाला देतात तेच तुमच्या आयुष्याचं वरदान ठरतील. त्यामुळे घाबरू नका, धक्के सहन करा, त्यांना आशीर्वाद द्या. समजा, कुंभ राशी ही रास आहे जी धक्क्यातून मोडत नाही तर धक्क्यातूनच नव्याने घडते. तर हा मित्रांनो व्हिडिओ आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. वरील व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला दाबा, म्हणजे तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.